तिकडे भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी देखील रणधुमाळी सुरू झाली आहे। महायुतीत उमेदवार देण्यावरून रस्सीखेच पाहायला मिळते। अशातच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे समर्थक असलेले सुनील फुंडेंनी जोरदार फिल्डिंग लावली आहे। त्यांना विरोधी पक्षाकडून उमेदवारीची ऑफर असल्याचा दावा केला जातोय। तर दुसरीकडे महायुतीमध्ये राष्ट्रवादीला जागा न दिल्यास थेट भाजपकडून लढवण्याचा प्लॅन बी सुद्धा त्यांनी तयार केलाय। त्यामुळे सुनील फुंडेंनी एकीकडे दावा आणि दुसरीकडे प्लॅन बी उघड करून राजकीय बॉम्ब टाकलाय। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। आपल्यासोबत थेट बोलण्याकरिता सुनील भाऊ आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काँग्रेसचेही नेते नाना पटोलेही तुमच्या संपर्कात आहे, काय त्यांच्याशी चर्चा झाली? काय काँग्रेसमध्ये जर इकडे भाजप महायुतीमध्ये जर उमेदवारी मिळाली नाही तर काय काँग्रेसमध्ये पर्याय राहणार आहे का? महाविकास आघाडीचे काही मतदार माझ्यासोबत फोनद्वारे चर्चा केली आहे, भेटण्यासाठी सुद्धा उत्सुक आहेत। जर राजकारण झालं तर आणि भाजपाने जर तुमच्याकडे अटी शर्ती जर ठेवल्या की तुम्हाला राष्ट्रवादी सोडावे लागेल आणि भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी घ्यावे लागेल, तर तशा परिस्थितीमध्ये तुम्ही राष्ट्रवादी सोडून भाजपाकडनं उमेदवारी घेऊन ही निवडणूक लढणार का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब यांच्याशी मी चर्चा करून जर तरचं राजकारण संपवून टाकीन। जर तर असेल तर भारतीय जनता पक्ष मला तिकीट देत असेल तर मी जाण्यास तयार आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।